वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. हा तर मी असं म्हणतो काय 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 हो साहेब 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 एक माझं काम आहे. कोण आहात तुम्ही? कोण आहात? मला जला बोलू द्या. पहिलं वाक्य चुकला तरी मला जरा बोलू द्या. अहो कसं बोलायला देणार तुम्हाला? अहो तसं नाव एवढं ते लोक माणसं बघितली तर थोडा धाकधुकलोय मी. अहो पण लोक आणि माणसं एकच. सारख्या माझ्या काय चुका काढता तुम्ही? बरं ठीक आहे बोला काय इथं नवीन लोकांना तुम्ही बोलवता तर नवोदित कलाकार म्हणून बक्षीस देता आणि मला संधी देत नाही. अहो 5 मिनिटं बोलू दे मला. पण तुम्हाला ओनली हाफ एन आवर. 5 मिनिटं ओनली हाफ एन आवर. तुम्ही आहात कोण? तुम्हाला कोणी बोलवलंय? लोक हो, मला आज इथे बोलवल्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. पण कोणी बोलवलं? कोणी आणि नसेल बोलवलं पण काय पद्धत असते का नाही? उद्या तुम्ही कोणाच्या घरी गेला ते म्हणलं साहेब जरा जेवून बस तर लगेच का तुम्ही शर्ट काढून मांडी घालून जेवायला बसता काय? रस्त्याने जाताना तुम्ही बघता फोडाऱ्याची अशी पोस्टर लावलेली असतात. त्यांच्या वाढदिवसाला लिहिलेलं असतं शतय शिवा. ते लिहिणाऱ्या एका तरी माणसाला वाटतं का तो एवढा जगावा म्हणून? पद्धत असते का नाही? तर 5 मिनिटात माझं बोलणं संपवतो मी. आपल्याला ते वेस्ट करायला टाइम नाही आपल्याकडे. बरं 5 मिनिटात संपवा लवकर. माझ्या कापडा बघून तुम्हाला लक्षात आलं असेलच मी गावावरचा माणूस आहे ते. नाही तर काय. खरं तर कपड्यावर तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वाटताय. बोलू. अरे अरे बाबा तू कशाला आता वाद घालतो? बोला दादा. कसा शाना माणूस आहे राजा. सुखाचा संसार होईल तुझा. हा मग मी काय गाळ्यात पेटी अडकवून अजिबात तुझे सरकार म्हणत हिंडू? याचा सुखाचा संसार होईल. लोक हो, आज मी इथं आलेलो आहे कारण माझ्या काही समस्या मला सांगायचेत, माझे दुःख मला बोलायचेत आणि आमच्यावर काय अन्याय झालेला आहे त्याला आम्हाला वाचा फोडायचे. काय या देशामध्ये भावना आणि त्या दुखावणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याला एक परंपरा आहे आणि म्हणून आज इथं आलेलं आहे आणि सगळं लिहून आणलेलं बायजवर मी. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. उरलेली बक्षिसं विजेत्यांच्या घरी पाठवली जातील. ज्यांना कोणाला यांचं भाषण ऐकायचं असेल त्यांनी ऐकावं. हा सापडलं ते. हे मला सगळं तुम्हाला वाचून दाखवायचंय. आता वाचून का दाखवायचंय तर हे लोक दुसऱ्याला लिहिलेलं बोलतात तरी तुम्ही टाळ्या पिटता. मी स्वतः लिहिलेलं वाचलं तर तुम्ही केवढ्या टाळ्या वाजवाल. आज मी इथं आलेलं आहे कारण मी जीवाले लोक आहेत ना ते लय चांगले आहेत बघा. आमच्या गावाकडच्या लोकांची लय काळजी घेतात ते. आमचं मनोरंजन कसं होईल म्हणजे इंग्रजीत आपण ज्याला टाइमपास म्हणतो तो कसा होईल याच्याकडे त्यांचं आपण दुसऱ्याच्या बायकोकडे बघतो तितक्या बारकाईने लक्ष असतं. आणि म्हणून आज मी इथं आलेलो आहे. पण सध्या त्यांच्याकडनं काहीतरी घोळ झालेला आहे. आमच्या समस्यांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी आमच्या समस्या वाढतील कशा, आमची दुःख वाढतील कशी, आमच्यावर जास्त अन्याय होतील कसे याच्यावर त्यांचं जास्त जोर झालेला आहे. त्यांच्या प्रोग्रामवरनं सांगतो पण सगळे लिहून आणलंय. पहिला प्रोग्राम बघा कुठला, हप्ता बंद. आता हप्ता बंद प्रोग्राम कशासाठी? लोकांचं कर्ज माफ व्हावं म्हणून, बरोबर ना? आता गुद असता देवीच्या जत्रेमध्ये मी थोडा 3 पत्तीमध्ये हारलो, अंधार भारमध्ये लॉस झालो. त्याच्या टेन्शनी थोडं हे केलं, वाहवत गेलो. 3 लाखाचं नुकसान झालं, कर्ज झालं. बायकोचे दागिने विकले, म्हटलं आपल्याला कर्ज झाला, आपण हप्ता बनला जाऊ सगळं कर्ज माफ होऊन जाईल. म्हणून त्यांच्याकडे ट्राय मारला तर मला म्हणतात कसे आयुष्यात ज्यांना पुढे जायचं असेल त्यांना आम्ही चान्स देतो. आता मी जुगार कशाला खेळलो? 4 पैसे भेटले असता आयुष्यात पुढेच नसतो का गेलो मी? पण आमच्यासारख्या माणसांना, तळागाळातल्या लोकांना चान्स न देऊन त्यांनी आमच्यावरती अन्याय केलेला, आमच्या भावना दुखवलेल्या, त्याला तुम्ही काय म्हणणार? दुसरा प्रोग्राम कुठला आपला, होम मिनिस्टर. त्याच्यामध्ये तो आदेश बांधे तो आमच्या बाया माणसांची काय काय बोलतो, त्यांना काय काय प्रश्न विचारतो आणि बक्षीस म्हणून पैठणी देतो रोज रोज. अरे कधी नजरवर न करणारे आमच्या बायका आता आमच्या समोर ताटफाड बोलतात म्हणतात काय, तो आदेश भाऊजी रोज एका बाईला साडी देतो, ना नात्याची ना गोत्याची, आणि तुम्ही स्वतःच्या बायकोला शेवटली साडी कधी घेऊन दिली ते आठवतं काय? काय उत्तर देणार? म्हणून या रंगमंचाच्या माध्यमातून मला इथं असेल आदेश त्याला विचारायचे, काय रल्या का तू तुझ्या बायकोला शेवटली कधी साडी घेऊन दिली ते आठवतं काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषा. अहो कुठली भाषा बोलली जाते प्रोग्राम मध्ये? हा दूरचं सांगत नाही. माझ्या शाळेतले माझे 6वीचे शिक्षक भनकेकर सर, त्यांनी मला धृतराष्ट्र, धृष्टद्युम्न आणि घटोत्कच हे 3 शब्द शिकवता हे तर माझ्या मांडीवर प्राण सोडला होता.
अजून त्यांच्या टोपीचे केस इकडे अडकलेले दिसतील तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मी सुद्धा मराठीमध्ये अशी प्रगती केली की आज मी जे काय बोलतो ते कोणाला लिहिता येत नाही आणि कोण काय लिहितं ते मला बोलता येत नाही. तर लोक माझं एवढं सांगणं, मराठी प्रोग्राम मध्ये मराठी बोलत चला. मातृभाषा आहे, आपल्या आईची भाषा आहे ती, तिचा जरा मान ठेवा. आज आईची भाषा बोलायला लाज वाटते, उद्या आईची लाज वाटेल हो. आणि ज्या माणसाला आईची लाज वाटेल त्याला या जगामध्ये क्षमा नाही, एवढंच मला सांगायचे. धन्यवाद लोक, धन्यवाद. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012.